नमस्कार मंडळी, मी डॉक्टर दीप्ती. मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आयुर्वेदाने आहार सेवनाविषयी काही नियम सांगितले आहेत. आहारामध्ये काय काय समाविष्ट केले पाहिजे याबद्दल माहिती आपण घेतली. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की हेल्दी वेट लॉस कसा करायचा, म्हणजे आरोग्यपूर्ण वजन कमी कसं करायचं आणि वजनाच्या अनुषंगाने येणारे जे आजार आहेत, म्हणजे बीपी असेल, डायबेटीज असेल, तर त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, म्हणजे अगदी ब्रेकफास्ट पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा, कशा पद्धतीने आहार घ्यायचा, तर याची माहिती आज मी तुम्हाला देईन. आठवडाभराचं डाएट प्लॅन मी तुम्हाला समजून सांगेन. पण तत्पूर्वी आयुर्वेदाने आहाराची मात्रा म्हणजेच पोर्शन किती असावा याबद्दल अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. कल्पनेने तुम्ही जठराचे 3 भाग करा. त्यातला एक भाग 1/3 पोर्शन हा सॉलिड डाएटसाठी, दुसरा 1/3 आहे तो लिक्विडसाठी आणि तिसरा जो भाग आहे तो वातासाठी, म्हणजे रिकामा ठेवायचा की ज्याने पचन हे सुलभ होतं. तर लिक्विड डाएटमध्ये सगळं समाविष्ट होतं, म्हणजे तुम्ही जे पाणी घेता, नंतर वरण असेल, ताक असेल, ते काही लिक्विड घेता ते सगळं त्यात इन्क्लूड होतं. तर हळूहळू सरावाने आपल्या लक्षात येतं की आपण बरोबर 1/3 हा सॉलिडसाठी, 1/3 लिक्विडसाठी. सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की असा अंदाज आम्हाला येत नाही, म्हणजे कल्पनेने कसे भाग करायचे आणि कसं करायचं. तर मग अशा वेळेला काही लक्षणं तुम्ही लक्षात ठेवायची की आपण किती मात्रेत खाल्लं पाहिजे. तर असं कन्सिडर करा की दुपारी जेवणानंतर म्हणजे लंच नंतर तुम्ही कुठलंही काम करू शकता. म्हणजे एखादी मीटिंग असेल, काही बोलायचं काम असेल किंवा हे सगळं इझिली, कम्फर्टेबली करता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही की आता जेवण झालंय असं वाटतं आता झोपावं किंवा बसल्या जागेवरनं उठूच नये. तर इतपतच मात्रा ठेवायची की तुम्हाला तुमची रोजची कामं ही अतिशय सुलभरित्या, कन्व्हिनियंटली करता आली पाहिजे. तर हे मात्राविषयी झाल्यानंतर आता आपण ऍक्च्युअली काय काय पदार्थ घ्यायचे ते बघूयात. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये मी तुम्हाला 7 दिवसाचे 7 टाईपचे ब्रेकफास्ट सांगते. डे 1 पहिल्या दिवशी मुगाची उसळ घ्यायची. रात्री आदल्या रात्री मूग भिजत घालायचे. खूप जास्ती मोड आणायची गरज नाही. नंतर दुसऱ्या दिवशी त्याची अगदी कमी तेलात, कमी तिखट अशा पद्धतीने उसळ करून घ्यायची. कुकरमध्ये शिजवायचे नाही. तर ही फक्त एवढीच तुम्हाला जेवढी भूक असेल त्या मात्रेमध्ये तुम्ही खायची. वरनं लिंबू पिळून, कोथिंबीर घालून अशी छान पद्धतीने करून घ्या. दुसऱ्या दिवशी नाचणीच्या पिठाचं आंबील घ्या. तर ह्याची रेसिपी मी आधी पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितली आहे. अतिशय सोपी असते. नाचणीचं पीठ पाण्यामध्ये उकळायचं. त्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड, मीठ आणि 2-3 चमचे ताक घालायचं. तर दुसऱ्या दिवशीचा हा पदार्थ झाला नाचणीची आंबील. तिसऱ्या दिवशी तुम्ही सातूच्या पिठाचा फुलका किंवा पराठा असा करून घ्यायचा ब्रेकफास्टला आणि त्याच्याबरोबर तुम्ही घरात जी कोणती भाजी केली असेल ती खाऊ शकता. सातूचं पीठ कसं करायचं, तर गहू आणि फुटाणे, म्हणजे फुटाणे म्हणजे डाळवं ज्याला आपण म्हणतो, तर ते त्याच्यासाठी घ्यायचं. ह्याच्यामध्ये प्रमाण असं असतं की गहू 1 किलो घेतले तर फुटाणे अर्धा. हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे, कापडाने पुसून वगैरे घ्यायचे आणि मंद आचेवर भाजायचे. म्हणजे अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे. जेव्हा गहू तडतडायला लागतात, म्हणजे उडायला लागतात, तर तेव्हा गॅस बंद करायचा. फुटाणे पण अशाच पद्धतीने खरपूस भाजून घ्यायचे. नंतर हे दोन्ही मिक्स करून दळून आणायचे. हे झालं सातूचं पीठ तयार. सातूचं पीठ घेताना जनरली 1 फुलका हा ब्रेकफास्टसाठी इनफ होतो, कारण ते पचायला पण थोडं जड असतं आणि तुम्ही जर पहिल्यांदाच घेत असाल तर सुरुवात 1 फुलका एवढाच घ्यायचा आणि त्याच्याबरोबर जी कुठली भाजी असेल ती. चौथ्या दिवशी ज्वारीच्या पिठाचं धिरडं करून घ्या. म्हणजे ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ चिकटपणापुरतं घालायचं. त्यात भरपूर भाज्या घालायच्या तुमच्या आवडीच्या आणि असं छानसं धिरडं करून घ्या. त्याच्याबरोबर कोणती एखादी चटणी खायची. 5व्या दिवशी भरपूर भाज्या घातलेल्या, म्हणजे पालक असेल, कोबी असेल, अशा तुमच्या आवडीच्या अशा भाज्या घालून केलेला पराठा करून घ्या. त्या पराठ्याबरोबर जनरली जवसाची चटणी किंवा कारळ्याची किंवा लसणाची चटणी ही चवीला तर छान लागते आणि याशिवाय याचं महत्वाचं असतं की कारळे असतील, जवस, लसूण, तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहेत. शिवाय अजून एक असं आहे की पराठा हा पचायला जड आपण मानतो, तर ते पचण्यासाठी म्हणून ह्या चटण्यांचा जास्ती उपयोग होतो की त्यांनी पटकन पचायला मदत होते. तर हे 5 पदार्थ झाले. 6व्या दिवशी परत अगेन भरपूर भाज्या घालून शेवयाचा उपमा करून घ्या. 7व्या दिवशी तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता तिथे एखादी कुठली छानशी ट्रेडिशनल डिश घ्यायची. म्हणजे साऊथ इंडियामध्ये असेल तर इडली, डोसा असं, महाराष्ट्रामध्ये पोहे किंवा तुमच्या आवडीचं तिथे जे काही अवेलेबल असेल ते करून 7व्या दिवशी
तुम्ही घेऊ शकता. तर असा आठवडाभराचा ब्रेकफास्ट प्लॅन जो हेल्दी आहे, व्हरायटी आहे याच्यामध्ये, असा जो मी प्लॅन केलाय, तर त्याच्यामागचा विचार तुम्हाला सांगते. ब्रेकफास्ट इज द फर्स्ट मील ऑफ द डे. त्यामुळे तो जितका व्यवस्थित, हेल्दी, न्यूट्रिशियस असेल, तितकं तुम्हाला शरीराला एनर्जी मिळते आणि त्याशिवाय मनाला पण समाधान मिळतं. त्यामुळे दिवसभर तुम्ही जे काम कराल, तर त्याच्यासाठी उत्साह टिकून राहतो. दुसरी एक गोष्ट अशी होते, की व्यवस्थित खाऊन बाहेर पडलं, की अरबट-चरबट खाणं जे असतं ते टाळलं जातं. शिवाय एक्स्ट्राचे चहा, कॉफी हे सगळं पण अव्हॉइड केलं जातं. आता आपण दुपारच्या जेवणाविषयी बोलूया. दुपारच्या जेवणामध्ये चपाती, भाजी किंवा फुलका आणि भाजी, कोशिंबीर, जमलं तर वरण असं सगळं इन्क्लूड करा. आणि मी तर असं सजेस्ट करीन, की भात हा रात्रीच्या जेवणाच्या ऐवजी दुपारच्या जेवणामध्येच घ्या. कारण दुपारी दिवसभरात व्यवस्थित सगळं पचतं आणि रात्रीचा आहार जितका हलका असेल तितका चांगला असतो. त्यामुळे मग भाजी, चपाती, भात हा मात्रा कमी घ्या आणि डाळ किंवा वरण हे जास्ती प्रमाणात घ्या. कोशिंबीर सुद्धा वेगवेगळी व्हरायटी ठेवा कोशिंबिरीमध्ये. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी जशी तुम्हाला बीटाची कोशिंबीर सांगितली किंवा गाजराची, तर अशा कोशिंबिरी करून घ्या. कधी-कधी दही घालून करा, कधी-कधी विदाऊट दही करा. नंतर भात घेताना बॉइल्ड राईस म्हणजे फक्त प्लेन भात असा घ्या. फ्राईड राईस किंवा जीरा राईस किंवा तेलामध्ये भाजलेला असं मात्र घेऊ नका. भाज्या मी सजेस्ट करीन, की व्हरायटी ठेवा. म्हणजे एक दिवस पालेभाजी, दुसऱ्या दिवस फळभाजी, नंतर एखादं कडधान्य. तर अशा पद्धतीने आलटून-पालटून घ्या. सॅलड किंवा कोशिंबीर ह्याची मात्रा जास्ती ठेवा आणि चपाती आणि भात ह्याची कमी ठेवा. दुपारचं जेवण व्यवस्थित झालं, की त्याच्यानंतर संध्याकाळी काय तुम्ही चहा घेत असाल तर किंवा जर कधी भूक असेल तर एखादं फळ, फळ पण होल फ्रूट असं घ्यायचं. म्हणजे ज्यूस किंवा मिक्स किंवा सॅलड, आय मीन फ्रूट सॅलड वगैरे असं काही नाही घ्यायचं. ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रात्रीचं जेवण हे अगदी लवकर म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला शक्यतो. ते नाही जमलं तरी निदान 7-7:30 पर्यंत घ्यायचं. आणि ते पण अतिशय हलका आहार. म्हणजे तुम्हाला जर भाकरी आणि भाजी याची सवय असेल तर ते बेस्ट. ज्वारीची भाकरी किंवा थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी आणि भाजी किंवा कधी खिचडी आणि कढी किंवा अगदी कधीच तेही नाही जमलं तर मग भात आमटी असं जे तुमच्या सवयीचं असेल ते पण अतिशय हलका आहार घ्या. तर असं आपण दिवसभराचा डाएट म्हणजे सकाळी ब्रेकफास्ट पासून ते रात्री डिनर पर्यंत काय काय घ्यायचं ते बघितलं. तर हे साधारण 1 महिना तुम्ही व्यवस्थित फॉलो करून बघा. आणि वजन छान कमी होतं. सगळं शुगर आणि बीपी हे पण कंट्रोलमध्ये राहतं. तर ह्या मागचा विचार बेसिकली समजून घ्या, की काय पद्धतीने शरीरावर काम होतं. त्याने तुम्हाला आरोग्य मिळायला जास्ती चांगली मदत होईल. तर ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.